श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतातच, परंतु पावलोपावली आपल्या भक्तांना साथ देखील देत असतात. कधीही एखाद्या संकटात एखादा भक्त अडकलेला असेल तर त्याचा विश्वास हा नेहमी स्वामींवर असतो, कारण माझे स्वामी येतील आणि मला वाचवतील, मला या संकटातून बाहेर काढतील, हा विश्वास खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. ज्याचा विश्वास देवावर असतो ते स्वामी हे नक्कीच येत असतात आणि आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात. तेव्हाच सुंदर सुंदर अनुभव भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत असतात. हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे आशा पवार आहे आणि त्या राहणाऱ्या कराड येथील आहेत. त्या ताईंनी अगोदर देखील भरपूर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. आजचा अनुभव देखील त्यांचा तेवढाच सुंदर आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना ताई. ओळखलं का? हो. आता गुरुचरित्र पारायण चालू होतं, त्याचा खूप छान अनुभव आला, ते म्हटलं शेअर करावा. अरे वा. मग नाव सांगायचं का ताई अनुभव ऐकणाऱ्यांना? म्हणजे मला माहित आहे पण बाकीच्यांना. हो सांगा, काय नाही प्रॉब्लेम आहे. बरोबर. आमचा काय प्रॉब्लेम नसतो तसा. हा. नाही, हा. तुम्हीच सांगितलं तर बरं होईल ना. माझं आशा पवार नाव नाही. हा, कराड. करा नाव सांगितलं जेव्हा वाक्याचं नाही काय. नाही, तुमचं नाव माझ्याकडे आहे की, पण तुम्ही सांगितलेलं कसं? मी सांगितल्यानंतर वेगळं पडेल ना. हा. नाही, तुम्ही सांगितलं तर काय प्रॉब्लेम येत नाही खरं. हा. आता गुरुचरित्र पारायण आमच्या केंद्रात चालू होतं. हा पाचव्या दिवशीचा अनुभव आहे. अरे वा. 10:30च्या सकाळच्या आरतीचा. 10:30ची आरती चालू होती आणि आता आमच्या केंद्रात 2 दीदी बसल्या होत्या ना पारायणाला. त्याच्यानंतर एक दीदी अशी पुढे बसली होती. 10:30च्या आरतीला आपलं नैवेद्य सगळा तिने दाखवला आणि आरती चालू झाली. आरती झाल्यानंतर पुन्हा आपण कालभैरव अष्टक, एकमास स्वामी समर्थ जप वगैरे सगळं घेतो ना. त्या टायमाला जय जयकार पुन्हा घेतला. जय जयकारच्या टायमाला तिला असं समोर होती ना, तिला असं अचानक तिला गुरुमाऊलींनी कसं दर्शन दिलं असेल ताई. काय झालं? त्यांनी फोटोतनं हारावर आले, हारावरनं उतरून खाली आली. बापरे. नैवेद्यापाशी गुरुमाऊली स्वतः. अरे बापरे. मग ते खाली आले, ते नैवेद्यापाशी आले, तिथनं खाली उतरले, दीदी पाशी गेले, दीदीच्या डोक्यावर ठेवला. दीदीला म्हणले बा तू काळजी करू नकोस, तुझं सगळं चांगलं होणार आहे. तिच्या डोक्यावरनं तोंडावरनं हात फिरवला आणि आम्ही म्हणजे कसं पारायण चालू होतं त्या गडबडीत आमच्या लक्षातच आलं नाही होता की त्या देवळातनं असा गार वारही लागतं ना. तर आम्ही अधिष्ठान काल टाकायला पाहिजे होतं, ते आमच्या लक्षातच आलं नाही. 3-4 दिवस फोटो तर आम्ही तसाच ठेवला आणि पुन्हा लक्षात नाही आलं. पुन्हा त्या दीदीला काय म्हणजे माहितीये का, बाळा मला लई गार लागते ग, मला तू शॉल आणून मला घाल ग, मला लई गार लागते. बापरे. हो, अक्षरशः ती जय जयकार झाला ना, दीदी पटकीन उठली आणि जी रडायला जी लागली, काय बोलायचं काम नाही. अगं दीदी काय झालं, तिला रडत रडत स्वामी अनुभव सांगितलाय. बापरे. दुसऱ्या मिनिटाला आम्ही शॉल परत जे दिवस राहिले होते ना पारायणाचे, त्या दिवसापासून आम्ही आणताना आम्ही शॉल टाकूनच आणतो की, पण 7 दिवस पारायण चालू असतं त्यामुळं अधिष्ठान तिथंच असतं ना देवात.
हा हा. पण एवढं लक्षातच आलं नाही की शॉल टाकावी म्हणून. बापरे. आणि हो ताई तर. तो अनुभव जेव्हा हे झाला म्हणजे कशाच्या रूपात आले का डायरेक्ट असं म्हणजे नाही नाही, स्वतः स्वतः आले, कशाच्या रूपात वगैरे आले नाहीत. बापरे म्हणजे तिला ते दिसत होतं फक्त तिलाच दिसलं, हा तिलाच दिसलं. आणि सगळी जण तिथं होतो, जेवढे आम्ही पारायणाला बसलो होतो ना हा. तेवढे आम्ही सगळी होतो. पण ते दीदीलाच सांगितलं की मला गार लागते, मला शॉल आणून टाक म्हणून माझ्या अंगावर. बापरे त्या दीदीचं केवढं मोठं भाग्य ताई. मग आणि परत ती तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणली तू काळजी करू नको. आणि तिला खरंच ताई आता तिला जॉब भेटला, तिचं शिक्षण झालं ना, आता तिचा जॉबही भेटला तिला. अरे वा. हो भेटला तिला, मसूरमध्ये भेटला. सगळं चांगलं झालं. म्हणजे कुठं भेटला पोरगी तिला? तशी सेवा करते बरं का, उगाच काय असं म्हणायचं, सेवा ती करते. हा हा हा. आता शिक्षणामुळे ह्याच्यामुळे ती मध्ये आधी सेवेला नसते, पण ती सेवा करते 100%. हा हा. घरी पण करत असेल एवढी आता मंदिरात येऊन. घरी नाही तिला एवढा वेळ भेटत, म्हणजे करते थोडीफार करते. पण असं जास्त पारायणात असं म्हणजे असलं ना कार्यक्रम की ती नेहमी असते. प्रत्येक कार्यक्रमात ती पोरगी असते. हा 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 हा. आणि ती जी इच्छा होती की गुरुचरित्र पारायणाला कधी बसली नव्हती, हा हा. ती बसली पुन्हा. अरे वा. मग आम्ही पण होतो ना, मी पण पहिल्यांदाच बसली होती. हा 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 हा. हो. किती इतकी ती रडत होती का ना, म्हणजे आपल्या मनानं ती चालूच झालं तिचं पाणी हो डोळ्यात. ना हो ना. अहो अनुभव साक्षात सांगता. साक्षात स्वामींनी दर्शन देणं साधी हो गोष्ट. हो हो. म्हणजे का आम्हालाच ऐकून म्हणजे एकदम हे झालं. आणि त्याच पारायणाच्या टायमाला आमच्या त्या विसरा सासू आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं. पारायण संपलं आणि लग्न ठरलं. लग्न ठरत नव्हतं. बापरे. माहिती अनेक म्हणजे ते अनुभव मला शेअर करायचाच होता गुरुमाऊलींचा. हा आणि मला वेळ भेटला ते आज मला काय नाही, आज करायचा असतो अनुभव शेअर. हा हा. खूप छान त्या दीदीला अनुभव आला होता माहितीये. हो ना हो ना. जबरदस्तच अनुभव आहे ताई. साक्षात. परत जाऊन हारावर सोडून आणखीन अधिष्ठानापाशी बसले. हा हा हा. माहितीये का? हो ना हो. हा. अंतर्धान अधिष्ठान मध्येच गेले परत. हो ना हो ना. केवढा मोठा म्हणजे ताई बघा ना, स्वामींनी एवढा मोठा अनुभव देणं काही साधी गोष्ट आहे का? हो. साक्षात स्वामी आले म्हणजे काय. बरोबर 5व्या 6व्या दिवशीचा अनुभव हे. म्हणजे हे कधी घडलं ताई, म्हणजे कधी पारायण? आता गुरुचरित्र पारायण घेतलं होतं आम्ही दत्त जयंतीला. हा हा. दत्त जयंतीच्या वेळेस झालं. हो हो. बापरे. आता दत्त जयंतीच झाली ना. हो हो हो. दत्त जयंती. हा. आत्ताचा अनुभव आहे या दत्त जयंतीचा. बापरे. आम्हाला अजून केंद्राला जागा भेटली नाही, पण गुरुमाऊलींच्या कृपेने कुठं ना कुठं तरी भेटणार. पण आम्ही आता सध्या आमच्या गावात मारुती मंदिर आहे ना, तिथं आम्ही आपली सेवा घेतो. हा हा हा. असं आहे. हा हा. म्हणजे त्यांच्या कृपेने कुठे भेटेल तिथे भेटेल असं हो हो त्यांची हो. इच्छा. हो ना आपण काय करू शकत नाही. हो ना. त्यांचं नियोजन चाललं असेल की काहीतरी. काय आता त्यांच्या नियोजनानुसार चालायचं. हो ना हो ना. रोज आणायचं त्यांना तिथं आमच्या सेवेकरी आहेत, ज्योतित आहे, त्यांचं घर आहे खाली गावात. त्यांच्या घरामध्ये आम्ही परत नेऊन ठेवतो. हा हा हा. गाडीचं घर आहे आपलं, तिथं खाली मस्तपैकी त्यांचं टेबल बिबल मांडून आणायचं. नाही आता दर शनिवारी तसंच करायला लागते आरतीच्या टायमाला. हा हा हा. हो. काय करायचं. आम्हाला मस्त काळजी, आपली आई स्वतः किती दिवस लोकांच्या घरात खेळायची, मस्त काळजी. पण त्यांची इच्छा, त्यांची लीला, आपण काय सांगणार. हो ना हो ना. त्यांच्या इच्छेशिवाय काय होत नाही. हो ना. त्यांचं पण काहीतरी नियोजन चाललं असेल ना ताई. हा ना. खूप मस्त अनुभव आम्हाला ऐकता माझ्या अंगावर अजून सांगते तर मला काटा येतो. मी स्वतः तिथे हजर होते. नाही खरोखर. स्वतः पण तिथे हजर होते. आम्ही शेजारी होतो. मी इकडे होती. हा नैवेद्याला ज्या म्हणजे त्या आत्तीनीच घेतलं आमच्या सासूबाईंनी इथल्या. हा हा हा. त्या आत्ती इथं, मी येतो आणि पलीकडे दीदी होती. हा 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 हा. म्हणजे एवढ्या जवळ पण तुम्ही असून पण तुम्हाला जाणवलं नाही ताई काय? मला जाणवतं की म्हणजे कसं आपण समोर असल्यानंतर काय वेळेस लीला करतात ना गुरुमाऊली. ते तिला पण जाणवतात की. हो ना हो ना. पण त्यावेळेस कदाचित त्या ताईंनाच दर्शन द्यायचं असेल ना. हार हलतो. परत तुम्हाला सांगते डोळे असे हे होतात, हसतात. सगळे लीला असतात की अनेक प्रकारच्या त्यांच्या. हो ना हो ना. त्या जाणवतात की. तेव्हा जेव्हा प्रखर होती ना, तेव्हा ज्योत वाढती. भरपूर म्हणजे आपल्या जोपर्यंत सेवा पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच की. हो ना हो ना. ते बाकीचं होतं की हो, पण एवढं म्हणजे समोर एवढं घडलं, किती मोठा चमत्कार झाला.
ती सेवा का शेवटी ह्याच्यात ज्यांची सेवा कसं आणि ज्यांना स्वामी भेटायचे असतात ते भेटतातच की. हो ना, त्यांना म्हणजे स्वामींना ह्या असं वेळेस त्या दीदीला दर्शन त्यांची द्यायचं. इच्छा असते, त्यांच्या इच्छेवर आपण जाऊ शकत नाही ना. हो ना, हो ना. हा. आणि ह्या सेवेमध्ये आल्यापासून भरपूर म्हणजे मला तर का नाही खूप म्हणजे एक आई वडील असले त्यांनी कधी जाणवलं नाही. आई नाही किंवा वडील नाही असं कधी जाणवून गेलं नाही. हा हा हा. माझ्या स्वतः जेव्हापासून मी ह्या सेवेत आले तेव्हापासून. हा हा हा. हा. नाही, आणि जबरदस्त. मी जेव्हा गेले तेव्हाच मी सांगितले जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी सेवा सोडत नाही, काय बी होऊ द्या. हा हा. मला जमल तशी मी सेवा करणार, असं नाही की मी परफेक्टच करणार, नाही अजिबात नाही. मला जशी जमल तशी मी करणार. हा हा. आणि प्रत्येक वेळेस ताई माझ्या दिवेमध्ये फुल हे असतंच. अरे वा. रोज नसलं तरी गुरुवारी 100% असतं. आज पण आहे बघा. आज सुद्धा मी फोटो टाकला नाही पण आज सुद्धा आहे. हा हा हा. कालची सेवा होती, कालच्या दिवेमध्ये सुद्धा फुल होतं माझं. अरे वा वा. हो, मला माहिती आहे माझ्या अंतःकरणापासून मला माहिती आहे की माझी सेवा तोडकी मोडकी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते. हो ना, हो ना. हो, आपल्याला येईल तसं करायचं. असं नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे, अजिबात नाही. हो ना. नाही, त्यांचं म्हणणं तसं काहीच नसतं ताई. जशी जमेल काही नाही, तेव्हा काही नाही. स्वीकार करतात ते. काय नाही, काय नाही. असं नाही तसं नाही, काही नाही. मला जमल तशी मी सेवा करते. पण त्यांना काही लक्षात नाही की अशाच नियमाने करावे की कशी करावी. नाही, नाही, नाही. जशी असेल तशी ती सेवा स्वीकार करतात. फक्त निस्वार्थ भावनेची सेवा पाहिजे. आणि ताई आम्ही मांडळी प्रसाद घेतला ना देवात, तर अक्षरशः बाबा आले होते. हा. पहिल्यांदाच बाबा आले. अरे वा. आणि त्यांचं उपवासाचं म्हणून आम्ही त्यांना केळाचं फळ वगैरे दिलं. ते म्हणले मला जेवायला नको. आम्ही म्हणलं जेवून जावा. ते म्हणले मला जेवायला नको, मला फक्त प्रसाद दे. मग त्यांना प्रसाद दिला आम्ही. हो. वा. किती छान ताई. हो. आणि अक्षरशः मनानच एक दादा म्हणले की मी तुम्हाला शिरा नाही तर आमच्या इथे ते आचारी आहेत ना, त्यांनी गुरुचरित्र पारायण आम्ही बसवलेलं बघितलं. मग त्यांनी मनानं भात आणि डाळ तडका असं नैवेद्य त्यांनी दिला, लाडू. मांडळी प्रसाद घेते. आता प्रकट दिना दिवशी आम्ही पालखी सोहळा घेणार. आम्ही एकदाच पालखी सोहळा घेतो, सारखा घेत नाही. कसं आहे सारखं पण ती घ्यायला पण काय नाही, पण ती एकदाच करायचं पण चांगलं करायचं. बरोबर. हो. माझ्या गुरुमाऊलीने माझ्या एक इच्छा पूर्ण केली ना, एवढी चांगली मनात आहे. बघू आता त्यांची इच्छा. करतात पूर्ण ते. सगळं चांगलं होणार मला माहिती आहे. हो ना, हो ना. आणि ते आपल्या भक्तांचे होतात. हो ना. होतात. त्यांच्या आशीर्वादामुळे आजपर्यंत आपण इथपर्यंत आलो, इथनं पण पुढे जाणार मला माहिती. हो ना, हो. आणि आपण म्हणतो पण आपण जेव्हा चालू करतो ना सेवा, तेव्हा स्वतः गुरु माऊली तिथं असतातच. हो ना, बरोबर आहे. हो. माझी बहिणीनं आता गुरुचरित्र पारायण 3 दिवशी केलं ना, त्या शेजारी बसायला टाकलेलं होतं ना, ती अक्षरशः असं गोळा झालेलं होतं. बापरे. हो. माझी स्वतःची बहीण. अरे वा. सातारमध्ये त्या पण नव्हत्या सेवत, मीच त्यांना घेतलं सेवत. ठरलं की कर मग तुझं बघ कसं होतंय. हो. किती छान ताई. खूपच म्हणजे की आमच्या ताईने पण मला सांगितलं त्याच वेळेस 3 दिवसीय पारायणाच्या वेळेस तिने पण मला सांगितलं, अगं असं ना असं मी शेजारी आसन टाकलं होतं वाचायला, मी ही आसनावर बसत असते म्हणली वाचायला. ती पण लय सेवा करते, खूप सेवा करते. तिच्या मुलासाठी ना नोकरी नाही हे नाही म्हणताना भरपूर सेवा ती करते. पण अजून प्रचिती अजून तिला आलेली नाहीये, पण येईल मला माहिती. येणार 100% येणार. 100% येणार. हो ना. हो. सगळ्याच चांगलं असं त्याच्या पाठीमागे आपलं चांगलं असं आपल्याला काही नको. हो ना, हो ना. तेव्हा अनुभव मला शेअर करायचा होता. मी खूप दिवस झाले करीन म्हणते, पण आज काय गुरुमाऊलीने सांगितलं असेल कर स्वामींच्या इच्छेशिवाय काही होत नाही. इच्छेशिवाय नाही, काही होत नाही, काही सुद्धा होत नाही. आणि मी जिथं जाऊ आपण सांगून गेलो का नाही, मी इकडे निघाले, मला कितीतरी वेळात असं म्हणजे भासत नाही मला प्रत्येक वेळेस असतं जाऊ. अरे वा. हो. रिक्षावर तरी दिसणार, कशावर तरी गाडीवर तरी दिसणार. प्रत्येक वेळेचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी नेहमी सांगूनच जाते कुठे गेली तर माझ्या बरोबर चला म्हणलं की चला ते येते.
कराडला साधी गेली तरी त्या दिवशी कृषी प्रदर्शन बघायला गेली ना, नुसतं आपलं म्हणलं गुरुमाऊली मी कृषी प्रदर्शन बघायला निघाले चला. त्या कृषी प्रदर्शनामध्ये मला अधिष्ठान दर्शन होत होतं. अरे वा. हो. आणि मी माहेरला गेली तर मी म्हटलं का नाही तरी रिक्षावर कुठं गाडीवर कुठं नाव दिसतंच, 100% दिसतं. त्यामुळं का नाही ते आहेत, कोणी मानव अथवा न मानव ते आहेत म्हणजे आहेत 100%. हो ना हो ना. नाही ते आहेतच, त्यांच्या बरोबर नेहमी राहतात. नेहमी असतातच म्हणजे असतातच. हो ना. पण ते कसं कळणाराला आहे आपण सांगून नाही पण जे स्वामी भक्त आहेत ना त्यांना माहित आहे स्वामींची साथ काय असते ते. जे आहेत त्यांना सांगावं लागणार, पण जे स्वामी क्षेत्रात उतरावं लागतं त्याशिवाय कळत नाही. आणि तेवढी परीक्षा बी द्यावी लागते. हो ना बरोबर आहे. जेवढी परीक्षा घेतात त्याच्यातनं उत्तीर्ण स्वतः तेच करतात, आपण काहीच करत नाही. हो हो हो. त्यांच्यासारखे गुरु लाभायला खूप भाग्य लागतं. हो ना हो ना. आणि भाग्यवंतच आहेत प्रत्येक स्वामी भक्त, म्हणून तर त्यांच्या स्वामी आले ना ताई. कारण कसं आहे लय खूप म्हणजे या क्षेत्रात आल्यापासून तर मला ती काही हेच नाही, कुठली गोष्टीत अडचण येतच नाही. प्रत्येक वेळेस त्यांची साथ आहे म्हणून आज आपण इथं आहे, नाहीतर काय नाही. हो ना हो ना बरोबर आहे. त्यांच्याशिवाय आपले त्यांच्यासारखे गुरु आपलं नशीब किती आहे, त्यांच्यासारखे गुरु आपल्याला लाभले. हो ना हो ना. हो हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे. ठीक आहे. चालेल, मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामींची सेवा करत असताना असे अद्भुत असे अनुभव नक्कीच घडत असतात. आणि जेव्हा एखाद्या भक्तांची एखादी इच्छा पूर्ण करायची असते तेव्हा साक्षात स्वामींना समोर यायला देखील वेळ लागत नाही. खरोखरच तसाच आजचा देखील अनुभव होता. मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशीच खूप लोकांवर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि त्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले ते अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.